हे आमचं गाव आहे, ते गोजबाई नावे गाव आहे. इथं विमानतळ हे झालेलं आहे आणि ते मोठी विमाने सतत येतात शनिवारी रविवारी. अजितदादा येतातच, पण आज ही येणार म्हणून अशी आम्हाला कल्पना पण नव्हती. विमान पडलं म्हणून आम्ही धाव घेतली त्यांना वाचवण्यासाठी. कुणीही असो, जीव वाचवला म्हणजे बस महत्वाचा, त्यांचा जीव वाचला तर. पण ते विमान पण खूप मोठं होतं आणि गावातूनच ते विमान गिरक्या घेत आलं होतं. गावातून असं झाडांनाही घर्षण होत आलं होतं. त्यांनी त्या रेल्वे गेट पण जिथं विमानाचं हे असतं ना, सत्कार करतात, तिथपर्यंत ते गेलं. तिथून परत लँडिंग होण्यासाठी इथं उतरण्यासाठी आलं होतं महागारी. मोठं विमान हे डबल येतच क्रॉस करून जाण्यासाठी. एक राऊंड घेतं दुसऱ्या राऊंडला उतरून जातं. नेहमी विमान मोठी जातात, पण आज ते पण विमानाने तसं केलं. पण गावातल्या दिशेने येतानाच ते विमान असं वेगळ्या पद्धतीने दिसत होतं, असं गिरक्या घेत घेत आलेलं. आणि ज्यावेळेस तिथून गेलं त्यावेळेस असं भिंतीला तिथून ती खाली असं दगडाला थोडं टच झालं, ते जागेवर स्फोट झाला. म्हणजे त्या रनवेच्या पाळूला वर असं गेलंच नाही, वरती थोडं अंतर कमी होतं. मध्यभागी हा, थोडं अंतर कमी होतं. वर जाणारच ते वर असं उडलंच गेलं नाही. इथूनच गिरक्या घेत आमच्या घराच्या पाठीमागून गिरक्या घेत ती तिथं जाऊन त्या दगडाला हे झालं. तुमच्या कधी लक्षात आलं साधारणतः की बाबा स्फोट होतोय किंवा स्फोट नाही? आम्ही ते विमानाला पाहतच होतो. ते विमान घरापासूनच असं गिरक्या घेत चाललो होतो. आम्ही उभंच राहिलो होतो, कारण आता विमान तिथून जातं आम्हाला माहिती दुसऱ्या राऊंडला. पण ते विमान ती वर चढलंच नाही, तिथंच हे झालं. गिरक्या मारल्या जागेवर स्फोट झाला त्याचा. 8:50च्या दरम्यान. ज्या वेळेला ते झालं त्यावेळेला तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेला होता? हा, प्रत्यक्ष. काय परिस्थिती होती त्या ठिकाणी? प्रत्यक्ष आम्ही कधी कळालं की बाबा हे आपले अजितदादा आहेत? आम्हाला अजितदादा आहेत म्हणून माहित पण नव्हतं, पण आम्ही वाचवण्यासाठी त्यांना मग पाणी जाताना नेलं आम्ही. पण ते विमान खूप मोठं असल्यामुळे त्याचे पार्ट होते ना, असं आपण फटाकडे वाजल्यानंतर कशी बार होत्यात तसे बार उडून त्याचे पार्ट एक एक आमच्या घरापर्यंत पडत होते, आमच्या पुढे पडले. त्यामुळे आम्ही खूप भिलो आणि सगळी उभा राहिली, पण काहीच करू शकत नव्हतं. मग अग्निशामकच्या गाड्या बोलावल्या, एकच गाडी आली, ते पण पाणी कमी होतं. ते विमान काही विजल्या गेलं नाही. नंतर एक 20-25 मिनिटांनी भरपूर गाड्या आल्या. ते विमान त्यांनी पूर्ण हिजावलं, पण तरी पण त्याच्यात ती लोक भेटच होती तरी पण. आणि जी असं विमान स्फोट झाला ना, त्याबरोबर 2 बॉड्या साईडला पडल्या होत्या. एक पायलट असावं किंवा इकडचा कोणी ते आम्हाला माहितीच नाही. त्यांचं चेहराच दिसत नव्हतं, पूर्ण बॉड्या अशा कापसासारख्या फुगलेल्या होत्या. आणि मग अजितदादाचा चेहरा तुम्हाला दिसला का? म्हणजे चेहरा म्हणजे ती कशावर म्हणतात, दादांच्या हातात घड्याळ होतं, वॉच होता अशी म्हणतात, त्याच्यावरून आम्ही ती बॉडी पाहिली ना. पडताना 2 बॉड्या विमानाचा असा स्फोट चाललाय, पण बॉड्या ह्या साईडला पडल्या होत्या. एक बॉडी इकडं एक बॉडी तिकडं, दोन्ही विमानाच्या एक इकडे एक तिकडं. विमान लांब होतं पण ती उडून बाहेर पडल्या, पण त्यांचं चेहरा ओळखू येत नव्हतं. बॉड्या पूर्ण असा भावला फुगवल्या फुगल्या होत्या पूर्ण. आग विझवण्याची किती वेळ प्रोसेस चालू होते? अर्धा पाऊण तास तरी विमान विजत नव्हतं. आणि किती जरी लवकर गाडी आली असते ना, त्यातला एकही माणूस वाचू शकला नसता, कारण इतका मोठा ते होता स्फोट त्याचा झालेला होता. त्याची स्पार्क इथं घरापर्यंत येऊन पडले. विमान कुठं तिकडेही झाले, 4 कोपऱ्यावर त्याचे स्पार्क पडलेले होते. त्यांना मदतीसाठी जी लोक आली विमान दुर्घटनेत, ते किती वेळाने आलते तिथे? त्यांना यायला 20 मिनिटं लागली होती. पण अग्निशामक गाडी होती नाही, तर विमानतळातली सतत असते नेहमी अशी बचावासाठी असते ह्यांची गाडी. ती एक लगे 10 मिनिटं तरी लागली त्यांना कळूस तरी करूच. आम्ही इथून फोन केले त्यावेळेस ती गाडी आली. तिथं स्वागतासाठी माणसं होती ना, त्यांना माहित होतं दादा येणार आहेत, पण आम्हाला माहित नव्हतं की दादा त्या विमानात आहेत म्हणून. ती लोक पण आली का स्वागतासाठी? ते लोक आले, त्यातला एक माणूस इतका रडत होता, तो म्हटला दादा आहे दादा आहे, पण आम्ही विश्वास धरला नाही. म्हटलं दादांचं विमान असं पडूच शकत नाही, असं इतकं विमान कसं पडू शकन, इतक्या दुरुस्त मोठा माणूस कसा येऊ. तुम्हाला असं मनातून काय वाटतं नेमकं नक्की घटना घडली असेल कशावर? आम्ही ती सांगू शकत नाही, कारण आमच्या डोळ्यासमोर झालं, प्रत्यक्षात पाहिलंय. पण आम्ही कल्पना पण करू शकत नाही की असं वाटत पण नाही अजून पण दादा गेले असतील म्हणून. इतकं त्यांनी प्रगती केली होती. लाडकी बहीण योजना झालं, हे सगळ्यात मदत होती त्यांची. जे बॉडी आता ते विमानामधून काढताना तुम्ही पाहिलं असेल, बॉडी काढली नाही, ह्या दोघांची बॉडी विमानातून काढली नाही, त्या आपोआप बाहेर पडलेल्या त्या दोन्ही पण बॉडी. नंतर जे काय असेल डॉक्टरांची टीम आली असेल, संबंधित प्रशासन असेल, त्यांनी बॉड्या काढून नेल्या असतील नंतर हॉस्पिटल नेल्या ना. अग्निशामक गाडी आली तेव्हा विमान विजल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने 1 तासाने त्या बॉड्या बाहेर काढण्यात आल्या. ते पण ट्रॅक्टर नेला आणि ट्रॅक्टरने ती विमानाची पार्टी एक दावं काढून दिलं केलं आणि त्यातून त्या बॉड्या बाहेर काढल्या. आणि आमच्यातले ब्लँकेट हे सगळं आम्ही काय दिलं त्यांना बाहेर काढण्यासाठी, झाकून नेण्यासाठी. आणि पहिल्या स्टार्टिंगच्या 2 बॉड्या होत्या ती अँब्युलन्स मध्ये आधीच नेल्या होत्या आणि मग ह्यांना तासाने बाहेर काढलेल्या विमान विजवून. साधारणतः बॉडी बाहेर काढल्यानंतर अवस्था कशी होती त्यांची? अवस्था पाहण्यासारखी काहीच नव्हती, पूर्ण रक्ताने हे झालेलं होतं. हात जरी लागला तरी ती बॉडी फुगल्यामुळे अशी, एखादा माणूस पाण्यात पडला कशी बॉडी फुगते. आम्हाला अशी माहिती मिळाली की अजितदादा होते आणि हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर कसं शक्य आहे हॉस्पिटलला, ही बॉडी विमानातून बाहेर पडते, एवढी आगनी ह्या आंब्याच्या वर आगनी त्याची चालू होती, त्यातून ती बॉडी फुगून साईडला पडती. माणसाला थोडी जरी, सगळे जागेवरच गेले, सगळे जागेवर गेलेत. त्यांचा चेहरा इथून तर काहीच दिसत नव्हतं, फक्त बॉडी होती. ही म्हणतात वॉच होतं. आता ज्या लोकांना माहित होतं दादा येणार होते त्यांच्या काहीतरी खुणा असतील ना, त्याच्यावरून ती दादा
घोषित करतात की हे दादा होते म्हणून असं. आणि त्यांचा चेहरा दिसतच नव्हता, फक्त हातातलं घड्याळ आणि काय असेल ते दुसरी खूण त्यांची. पुढे होते का मागं बसलेले होते, पण 2 बॉड्या विमानाचाही झाल्याबरोबर साईडला लांब पडल्या होत्या. त्यांना विमानातून काढलं नाही, काय नाही कोणी, ते आपोआपच बॉड्या बाहेर आलेल्या होत्या. ही दुर्घटना झाल्याबरोबर साधारणतः आजूबाजूचे लोक किती जमले होते मदतीसाठी? दुर्घटनेला आम्ही फक्त 10 ते 11 जण, ही आमच्या 2च घरची माणसं होती. आम्ही फोन केल्यानंतर मग आपोआप विमान पडलं करत सगळं अख्खं गाव, मग अशी बाहेरची लोक. किती वर्षापासून तुम्ही राहता इथं शेतामध्ये? ह्याच्यात वय आम्ही जवळजवळ 30 ते 40 वर्ष झालं. असं कधी घटना या ठिकाणी अशी दुर्घटना कधीच घडली नाही. नेहमी विमान येतं दादा, नेहमी शनिवारी दुपारनं किंवा रविवारी त्यांचा इथं बारामतीला हे असतं. आता इलेक्शनमुळे सतत विमान चालू मोठं येतच होतं आणि विमान सतत येणार होतं. काय आज असं नवीन विमान नव्हतं, नेहमी येणार असं त्या विमानानं दादा येते. सतत आम्ही ते विमान पाहिलेले आले. अग्निशामक दलाला तुम्ही कॉल केला का कुणी अजून दुसरं? नाही, ही तर जी स्वागतासाठी माणसं आहेत ना विमानतळावरती ऑफिस त्यांची एक गाडी तिथं असतीच अग्निशामक, पण त्या गाडीला युस्त करूस तर वेळ गेलाच ना. आणि आली जरी वाचू शकली असती, किती जरी पाणी टाकलं तरी माणूस वाचूच शकत नव्हता. ज्या गाड्या आल्या अग्निशामकाच्या किंवा संबंधित प्रशासनाच्या आवाजाने आले का तुम्ही कळवलं कोणी? नाही, इथून फोन केला होता, पण तिथून त्यांना त्या लोकांना कळलं होतं की विमान असं झाले. कारण आता ऑफिसमध्ये लोक असते त्यांना कळत असं ना विमान इतक्या लांबून आलंय म्हणल्यावर. काय का होईना तिथं बसलेले असतात ना अशी लोक. आणि मग फोन केल्याच्या नंतर गाड्या मग आल्या.